श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 20 ऑक्टोबर वार सोमवार आणि आज आहे नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात। हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। नरक चतुर्दशीचा दिवस हा छोटी दिवाळी म्हणून सुद्धा ओळखला जातो। या नरक चतुर्दशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि 16 सहस्र कन्यांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते। श्रीकृष्णाने असुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात। नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो। थोडक्यात काय, नरक चतुर्दशी हा आत्मशुद्धी, वाईट शक्तींचा नाश आणि जीवनातील अंधारावर प्रकाश मिळवण्याचा मंगलमय सण आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, दरिद्रता दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज सोमवार नरक चतुर्दशीला कोणत्याही परिस्थितीत रात्री उंबरठ्यावर जाळा या 3 वस्तू। घरातील कटकटी, नजरबाधा, दारिद्र्य, पितृदोष दूर होईल। घरात अखंड लक्ष्मी वास करेल। आपल्या कुटुंबाची भरभराट होईल। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या उंबरठ्यावर जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि शक्य असेल तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या वेळेला आपण दिवे लावत असतो। ही तिन्ही सांजेची वेळ असते। या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण या वेळेला हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो। बघा, आज नरक चतुर्दशी आहेत आणि आज सोमवती अमावस्या सुद्धा आहेत आणि ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असणार आहेत। जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते आणि आज 20 ऑक्टोबरला या अमावस्येचा प्रारंभ 3:49 होणार आहेत आणि समाप्ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:56 होणार आहेत आणि म्हणून ही अमावस्या तिथी 2 दिवस साजरी केली जाणार आहेत। आणि अमावस्येचा हा जो दिवस असतो तर हा नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून तुम्ही जर या नरक चतुर्दशीच्या आणि अमावस्येच्या दिवशी आज संध्याकाळी हा उपाय जर केला तर तुमच्या घरात असणारी वाईट शक्ती, अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल। जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, मतभेद, क्लेश होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत कटकटी होत असेल, ज्या घरामध्ये सतत भांडणे होतात तिथे कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही। आणि जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल, कोणी नजरबाधा आपल्या घरात केलेली असेल तर आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी होत असतात आणि म्हणून आपण जर हा उपाय जर केला तर आपल्या घरात असणारे सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होत असतात आणि यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र होत असतं। आज संध्याकाळी हा उपाय जर आपण केला तर उद्या आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणार आहेत आणि यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून आज प्रत्येकाने रात्री उंबरठ्यावरती या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे। मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे। प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे। तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे। दिवाळी आहे त्यामुळे आपण सगळीकडे या दिवशी दिवे लावत असतो। यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामुळे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। तांदळावरती तुम्हाला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल
तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि यासोबतच तुम्हाला 7 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत। ज्याला फूल असेल अशाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहेत। पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल। यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर तिथे जायचं आहे। या सगळ्या वस्तू तुम्ही त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यांपासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तुम्हाला सगळीकडे फिरवत आणायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती मधोमध तुम्हाला हे जे भांडं आहे तर हे ठेवून द्यायचं आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे। कापूर शांत झाल्यानंतर ते तांदूळ तुम्ही तसेच बाहेर निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा बाहेर टाकायला जागा असेल तर तिथे टाकून द्यायचे आहेत। तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे। बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा जी आहेत किंवा काही नजरबाधा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊन कुणी करून जाते असं नाही, तर आपल्या घरामध्ये जेव्हा काही वादविवाद होत असतात तेव्हा आपल्या तोंडातून काही अपशब्द जे आहे तर ते बाहेर येत असतात आणि अशा वेळी आपल्यासोबत आपल्या घरात वास्तुदेवतासुद्धा राहत असते आणि जेव्हा वाईट शब्द बोलतो तेव्हा वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा तथास्तु म्हणत असते। म्हणून जेव्हा आपण वाईट बोलत जातो तेव्हा तथास्तु होत असते आणि जेव्हा या वाईट गोष्टी वाढतात तेव्हा नकारात्मक ऊर्जासुद्धा ही वाढत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये अडचणी, संकट, अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होतात। आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही, आपल्या पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात। मुलं हट्टीपणा करतात, मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची भरभराट होत नाही आणि म्हणून तुम्हाला आज नरक चतुर्दशीला आपल्या घरातील या सर्व समस्या निघून जाण्यासाठी हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर आज सोमवती अमावस्या आहे, तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। एक पाणी असलेलं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे। नारळावरती तुम्हाला शेंदुराने किंवा कुंकाने त्रिशूळ काढायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 3 वेळा ववाळून घ्यायचा आहे। घरामध्ये लहान मुलं असेल तर मुलांवरून, मोठ्या व्यक्तींवरून, आजारी व्यक्तीवरून, यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ ववाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो लांब तुम्हाला फेकून द्यायचा आहे। नारळामधलं जे पाणी असतं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते आणि म्हणून जर आपण असा नारळाचा उतारा आपल्या घरावरून, आपल्या मुलांवरून जर केला तर आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जात असते। यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होत असतो, मुलांना काही नजर दोष लागलेली असेल तर ती निघून जाते किंवा आपल्या घराला कोणी दोष लावले असेल, घरामध्ये काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जात असतात आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला आज नरक चतुर्दशीला संध्याकाळी करायचा आहे। तसेच नरक चतुर्दशीला एकूण 14 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते, ज्यामध्ये यमदीपसह 4 मुख्य दिवा हा मुख्य दिवा असतो। घरात सकारात्मकता आणि समृद्धीसाठी इतर ठिकाणी सुद्धा दिवे जे आहेत तर ते लावले जातात, जसे की स्वयंपाकघर असेल, तुळस असेल, मुख्य प्रवेशद्वार, बाथरूममध्ये सुद्धा या दिवशी दिवा जो आहे तर तो लावला जातो, कारण सगळ्यात जास्त नकारात्मकता जी असते तर ती आपल्या बाथरूममध्येच असते आणि म्हणून तिथे सुद्धा आज नरक चतुर्दशीला दिवा लावण्याची पद्धत आहे। या दिवशी घरामध्ये सगळीकडे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धी वाढत असते। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार आज नरक चतुर्दशीला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संध्याकाळी चौमुखी दिवा लावायला खूप महत्त्व आहे। हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर अकाली मृत्यूचे संकट येत नाही, म्हणून तुम्हाला आज उंबरठ्यावरती मधोमध संध्याकाळी एक चौमुखी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। तो तुम्ही कणकेचा लावला किंवा मातीचा लावला तरीसुद्धा चालेल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।